आपल्याच काय अलीकडच्या कर्मठ लोकांनी आपल्या फायद्यासाठी त्याला धर्माचं भांडण लावून की लाखो मुसलमान लाखो हिंदू मोर राहिले तेशी मोर. देवाला वाटलं तुम्हीच लय जास्त शांतपण करून राहिले का, मीच माझ्या हातावरून थोपालथ करतो आता. आले देवा हिच्या मना तेथे कोणाची चाले ना. अरे भगवान परमात्मा काय करेल, चाले हे शरीर कोणाची सत्य. ही सर्व ईश्वर सत्ता आपल्यामध्ये आहे. ज्या दिवशी भगवान परमात्मा आपली ईश्वर सत्ता काढून घेईल त्या दिवशी या जगामध्ये आपलं काही राहणार नाही. विठ्ठला आता पुन्हा तो खाटकाला. गाय कोण कापतो, कोण कापतो गाय? खाटीक. बरोबर आहे ना, खाटीक गाय कापतो हे बरोबर आहे तुमचं. पण खाटकाला गाय कोण विकतं? चाललेल्या कीर्तनात 1 मिनिट घेतो. बरं. प्रतिष्ठानच्या वतीनं या ठिकाणी आज प्रतिष्ठानचा 6वा दिवस. खऱ्या अर्थानं कीर्तनाचं प्रबोधन झालं. महाराज आपण आलात, विलक्षण आनंद वाटतोय. खऱ्या प्रबोधनाची जी गरज होती ती आज आपल्या कीर्तनातून कळाली. मी प्रतिष्ठानच्या वतीनं या ठिकाणी आपला सत्कारासाठी काही नावं आत्ता सांगतोय. नाना बुरांडे व्यासपीठावर यावं, सतीशेठ छाजड व्यासपीठावर यावं, आनंदजी नहार व्यासपीठावर यावं, दिलीपजी धूत व्यासपीठावर यावं आणि महाराजांना पुष्पमाल्य अर्पण करावं. अरुणरावजी गाटके आपण व्यासपीठावर यावं. विलासरावजी बर्गे साहेब आपणही व्यासपीठावर यावं. मंगेश चिंचपूरकर आपण व्यासपीठावर यावं. पटकीने वेळ नाही, फक्त एक माल्यार्पण करा. प्रतिष्ठानचे अध्यक्ष या ठिकाणी गौतमजी खतोडे. मी महाराजांना सन्मानपत्र आणि शाल अर्पण करण्यासाठी प्रतिष्ठानच्या अध्यक्षांनाही व्यासपीठावर आमंत्रित करतोय. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूयात. लवकर लवकर आवरायचं. या ठिकाणी PR राजभाऊ साहेब व्यासपीठावर येतील, महाराजांना पुष्पमाल्य अर्पण करतील. फक्त व्यासपीठावरची प्रतिष्ठानचं गौरवपत्र. मी शेख बबन या मंडपाची व्यवस्था करणारे, ध्वनी व्यवस्थापक करणारे शेख बबन यांना व्यासपीठावर निमंत्रित करतो. शेख बबन यांनी व्यासपीठावर यावं, महाराजांना पुष्पमाल्य अर्पण करावं. आज या ठिकाणी आपला योगायोग असा आहे की संजीवनी ताई या ठिकाणी आलेल्या आहेत. मी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतमजी खतोड यांना अशी विनंती करेल आपण त्यांचाही सत्कार या ठिकाणी करावा. छोट्याशा विनंतीला मान देऊन महाराज सुरतला होते त्यावेळी फोन केला, म्हणाले नक्कीच येईल तुमच्या कीर्तन महोत्सवाला. आणि आमच्या विनंतीला छोट्याशा मान दिला. महाराज आपण आलात. पुन्हा एकदा समस्त बीडकरांच्या वतीनं, पंचकृषीतून आलेल्या भाविक भक्तांच्या वतीनं, प्रतिष्ठानच्या वतीनं, गौतम भाऊच्या वतीनं मी आपल्याला कृतज्ञतापूर्वक धन्यवाद देतो आणि आपल्या चरणारविंदी कृतानेच नमस्कार करतो. एक अलौकिक हिंदू धर्मभूषण म्हणून ज्यांना गौरविलं गेलंय अशा महाराजांनी आज येऊन या ठिकाणी सेवा अर्पण केली. यानंतर दुसरं कीर्तन लगेचच सुरू होतंय. राहुल घेऊन आलेल्या हरिभक्त परायण शीतलताई साबळे या ठिकाणी ते आलेले आहेत. थोड्याच वेळामध्ये सांप्रदायिक कीर्तन सुरू होतंय. त्यांच्याही कीर्तनाचा लाभ आपण घेणार आहेत. मी महाराजांना पुढच्या कीर्तनासाठी आपल्याला विनंती. बघा 2 मिनिटं कृपा चाल होऊन, चाल होईपर्यंत तुमची ढोंगाची चाल दाखवू नका. माऊली ज्ञानेश्वर
झालेली शिवा हरिभक्तीपरायण राष्ट्रीय कीर्तनकार आपला बीड जिल्ह्याचं परमार्थाचे नाथ रामदासी महाराज यांच्याजवळ आपली सेवा करण्याचं योग मला या ठिकाणी प्राप्त झालं. मला कार्यक्रम दिला, माझं सौभाग्य, कीर्तनापर्यंत देवाने जिवंत ठेवलं माझं भाग्य. पण महाराजांनी मला बोलवलं, या ठिकाणी जंत जनार्दनची सेवा त्या ठिकाणी आपण साजरी केली. दुसरी सूचना आहे, एक ताजुद्दीन महाराजची आठवण म्हणून याच्या भंगावरती और महाराष्ट्रामध्ये गाजलेली कॅशिट सुगर इंडिका गाडी उभी आहे. फक्त 50 रुपये कॅशिटची किंमत. ज्या कॅशिटचं उद्घाटन श्री माननीय राज ठाकरे साहेब यांच्या हाताने गोंडीला झालं. छत्रपती शिवाजी महाराजाच्या चरित्रावरती कॅशिट ज्यांना पाहिजे असेल त्यांना भेटत झाले. शिवाय या ठिकाणी आपण अंतर महाराज एक मिनिट. आमचे या कार्यक्रमाचे संयोजक राष्ट्रीय कीर्तनकार भरतकुमार रामदासी महाराजांना हार आणि शाल अर्पण. धन्यवाद.